हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। सत श्री अकाल, ओम साई राम। तो गाइस आज है भांडुप टू शिरडी जाने वाले अपन बस से, जो साई भजन की तरफ से बस निकला है 16 उनका। तो अभी मोस्टली मैं अभी पहुंच गया हूँ बस की तरफ, लेट हो गया थोड़ा। तो गाइस मैं अभी आपको पूरा बस दिखाता हूँ। टोटल मेरे सबसे 12 बस है। तो आपको अपना जो सेवा वाला बस है, जो मतलब जिसमें नाश्ता जाता है, उसका मैं आपको डायरेक्ट नाश्ता का वीडियो दिखाता है। इस बार कुछ अलग दिखाऊंगा मैं। तो इस बार जो बस का जो नाश्ता होता है, महिला मंडल का जो सेवा होता है, जो रात भर सेवा करते हैं, कैसा नाश्ता बनता है, तो इस बार आपको पहले पूर्व तैयारी दिखाऊंगा मैं आपको। तो अभी चलो आपको बस दिखाता हूँ। पहले को बस आ गया, हमारा पहला नंबर बस है, और वहाँ पे दूसरा बस खड़ा है वहाँ पे, और ऐसे ही सब बस खड़ा है इधर से। और वो 6 नंबर का है। फटाफट दिखाते हैं, लेट हो गया है। ये 6 नंबर, और उसके आगे ऐसे लाइन से बस है। तो भाई जैसा कि मैं आपको साई भजन का तरफ से बस निकलता है वो आपको दिखाता हूँ। तो इस बार कुछ 16 साल है। तो क्या स्पेशल है आपको नीरज भाई से पूछते हैं। तो सामने उनका दुकान है नीरज भाई का, तो अपन जाके उनसे अंदर पूछते हैं क्या स्पेशल है। के बाजू में ही दुकान है इनका। और नीरज भाई, साईराम भाई। साईराम अमन भाई। तो नीरज भाई इस बार बस का स्पेशल क्या है, मतलब क्या 16 साल है ना अपना इस बार अपना 16वां साल है बस हाँ। का। अपने जो साई भजन की संस्कृति हम लोग फॉलो करते हैं, जो हमारे मंडल का संस्कृति है कि पालकी में आने वाला एक आदमी भी भूखा नहीं होना चाहिए। तो एक छोटा सा प्रयास है कि हम लोग नाश्ता सबको देते हैं हर साल से। हाँ। ये साल 16वां साल है। तो ये 16 साल जो हमारे साथ हमारे ज्येष्ठ नागरिक है, जो 16 साल कंटिन्यू हमारे साथ आते हैं, जिनका वरद हस्त है, हमारे पे आशीर्वाद है कि जिनकी वजह से हम लोग इतना बड़ा ये कार्य कर पा रहे हैं। बराबर। तो उनका एक स्पेशल सत्कार है। आप आइए, आपको दिखाता हूँ मैं। चलो फिर अंदर लगता है सब आ गया सामान, तो आपको दिखा रहे अभी। अरे बाप रे, इतना सामान भाई। अभी ये जो पानी का है वो हाँ। जो व्यवस्था है कि नाश्ते के बाद पानी जो जरूरी है हाँ, हाँ, होता है, बराबर। तो वो पानी है। प्लस ये गिफ्ट दिए जाते हैं इस बार हमारी कुछ तरफ खास से। है लगता है, गिफ्ट भी मंगाया आपने, शॉल भी हाँ। दिख रहा है। हाँ, तो ये जो गिफ्ट है वो हमारे बस के जो आज से जो हमारा काम चालू हुआ है, जो हमारे लेडीज लोग पूरा हाँ। जो लेडीज मंडल है, वो आज हमारे घर पे गुलाब जामुन का काम चालू है। दूसरा हमारे यहाँ भांडू पे एक घर है मनीषा गोंदे करके, उनके घर पे भाजी का सब शॉर्टिंग का काम चालू है। जो हाँ। पाव भाजी का इस बार प्रोग्राम किया है, सबकी जो इच्छा थी कि इस बार कुछ स्पेशल करें, कुछ अलग करें, तो वो प्रोग्राम है। तो वहाँ पे मतलब इस बार बड़ा आपसे धूमधाम है, मतलब इस हाँ, बार। तो 10-12 से 15 जन वहाँ पे भाजी शॉर्टिंग का वो भाजी। काम चालू है, क्योंकि कल से हमको पूरे दिन वो काम करना है। हम्म। तो जो भी वो कार्य करते हैं, जो एक हमारे ज्येष्ठ नागरिक और हमारे मेहनत करने वाले, हाँ। जिनकी वजह से इतना बड़ा प्रोग्राम हो पा रहा है, हम निमित्त मात्र है, लेकिन वो नहीं तो हम कुछ भी नहीं कर सकते। बराबर। तो उनके लिए ये स्पेशल 10 गिफ्ट है हमारे पास, बराबर। कि जो उनको हर एक जन को दिया जाएगा। प्लस जो हमारे ज्येष्ठ नागरिक हैं उनके लिए शॉल है, शॉल। और ये पंढरपुर से स्पेशल हम लोग ने विठल रुक्माई का मूर्ति मंगाया हुआ है, शॉल और ये दिया जाएगा मूर्ति उनको। बहुत छान है। ये बैग में जो बैग ये में है, सही। ये हमारे मंडल के कार्यकर्ता मनीषा गोंदे की तरफ से, तो इसमें उनको देके दिया जाएगा उनको सबको। और जो छोटी छोटी चीजें हैं जो किसी को पता नहीं चलती है, लेकिन उसके बगैर प्रोग्राम पॉसिबल नहीं है। जैसे ये हमारा चाय के ग्लास होंगे, क्योंकि ठंडी के सीजन में एक बार नाश्ता नहीं किया, लेकिन चाय 2-3 बार पीते। हाँ, तो चाय तो लगती है। चाय का कप्स है, इसमें पूरा डिश है जिसमें हम लोग नाश्ता देते हैं। ये छोटी मोटी चीजें जो पता नहीं चलती, लेकिन ये सब महत्व की चीजें रहती है। तो मोस्टली सब स्टॉक आ गया है। और कल से ओरिजिनल काम के पाव भाजी बनाना रात को 1:30 बजे के बाद, यानी है जो हमारे महिला मंडल है, पूरी रात कोई सोते नहीं है, और उनकी वजह से इतना बड़ा प्रोग्राम हो पा रहा है। तो धन्यवाद है उनको। और मैं नसीबवान हूँ कि हमारी बस में ये सब है और ये हम लोग कर पाते हैं, क्योंकि ये हमारी साई भजन की संस्कृति है, साई भजन सांस्कृतिक मंडल की, वही हम लोग फॉलो कर रहे हैं, और वही उनका वो देख के हम ये कर पा रहे हैं। ओके। तो इस बार कितनी बस जा रही, मतलब पिछली इस बार बार 12 बस है। 12 कम से कम बस। हमने 600 आदमी लोग का टारगेट पकड़ा है, लेकिन 650-700 हो जाता है, क्योंकि यहाँ पब्लिक से बहुत आती है, तो आपने वहाँ इतना से टारगेट पकड़ के रखा। जितने आएंगे उतना बाबा का वरद हस्ते, बाबा की बराबर, कृपा है। हम नहीं करते, बाबा करा के ले रहे हम लोग से। कभी कम पड़ा नहीं है, और बाबा की दुआ है कि कम हाँ, ये पड़ेगा भी बात सही, नहीं। कभी कम नहीं नहीं, किया। कम नहीं। आप तो हर साल हमारे साथ हाँ। रहते हो, आपको ये सब चीज का अनुभव है। बाबा की कृपा है, कभी कम पड़ा नहीं है।
600 का लिया है, 700 800 आदमी खा लेंगे तो भी हाँ। कम पड़ता नहीं। वो बाबा की कृपा है हमारी बस पे। सबके पेट में जाना चाहिए। हाँ फास्ट बस फूड। तो हमारा वही है, बोला ना आपको, साई भजन सांस्कृतिक मंडल की संस्कृति हम लोग संभाल के है कि हमारे पालकी में भी रात को आप 3 बजे जाओ या 4 बजे जाओ, कोई आदमी भूखा नहीं रहता भूखा है। नहीं सोता। या हमारा भंडारा रात को 2-2 ढाई बजे तक, लास्ट आदमी नहीं आता है तब तक भंडारा खत्म नहीं होता है। बस वही संस्कृति है कि भाई, और वहाँ भी कुछ कम नहीं पड़ता, यहाँ भी बाबा का उतना आशीर्वाद है, कहीं कुछ कम पड़ा नहीं है और कम पड़ता नहीं है। तो इस बार भी वही है हमारी इच्छा कि जितने भी आवे उनको हम लोग कुछ न कुछ तो दे सके, कि जाए सुबह के उसमें अल्पाहार में, बस वही एक इच्छा है हमारी, और बाबा हमारे से करा के ले रहे हैं। आगे भी ऐसे ही इच्छा पूरी रख के बस आप लोग का मेहनत- आशीर्वाद रहने दो, साई भजन का साथ रहने दो, सब बस बाबा की मेहरबानी है। साई एक राम। बार ये मूर्ति दिखाते हैं, अच्छा हाँ, बहुत देख लो, मस्त देख लो। लग रहा है। और ये भी मस्त है, देखो अलग अलग कलर में आने वाले आपको बैग है। मूर्ति स्पेशल पंढरपुर से मंगाई और गई है। मूर्ति है स्पेशल पंढरपुर से मंगाया, देखो कितना मस्त लग रहा है मूर्ति। जो सत्कार मूर्ति है उनको सबको एक एक दिया जाएगा। अच्छा है इस बार। तो चलो आपको थोड़ा बहुत अभी उधर जो तैयारी हो रहा है आपको वो दिखाते हैं। तो तो आपको ये काम करते हुए कितने साल हो गए बस में? जैसा कि मैं बस में अभी 16 साल से आऊँ हम्म, और ये काम मेरे को करने में बहुत अच्छा लगता है। जो हम तो लोग इस पब्लिक को नाश्ता आपके सब देते टीम हैं, रहते? हम लोग एक साथ ही रहते हैं सब जन। हम्म, जो 16 साल से हम लोग बस में नाश्ता करते हैं, उसका अनुभव हमारे लिए बहुत अच्छा रहता है। जो तो दिल इस को बार- सुकून मिलता है वो बहुत अच्छा रहता है ओके। हमें। तो इस बार क्या स्पेशल है बस में? मेरे को बहुत कुछ दिख रहा है इसमें, जैसा कि मटर भी है, ये लहसुन भी है, अदरक है, गोभी है। हमारे बस का नाश्ते का 16 साल कंप्लीट हो गया है। हम्म, तो इस बार हम लोगों का ऐसा मन्ना तक कुछ अलग कर दे, तो पाव भाजी का बेत हम लोगों ने कर दिया है। कि मतलब इस बार पाव भाजी मतलब कुछ अलग ही है। हाँ, और आपकी जैसा कि मम्मी भी लगी है ये उम्र में, तो इनका क्या है? आंटी आपको कैसा लग रहा है? बहुत ठीक रहता है। बहुत ठीक। आपको मम्मी को आराम देना चाहिए। पर उसको ये करने में जो दिल को सुकून मिलता है, अच्छा, बाबा का प्रसाद हाँ, बनाने बराबर। में, वो अच्छा लगता है उसको। बाबा की कृपा से चालू है काम। यस। ठीक है। और ये सब अभी लगे हैं, तो अपने दादा भी बैठे हैं। मेरे को तो ऐसा लगता है अभी 2 बार दिवाली आया है, क्यों? ऐसा लग रहा है। ये सब 2 बार देख के- दिवाली नहीं, साईं बाबा का पालकी आया 2 बार। वही साईं बाबा का दीपावली आया है हाँ। दूसरी बार। तो गाइस चलो थोड़े टाइम के बाद मिलते हैं आपको। तो ताई साईराम ताई, साई राम। तो आपको कैसे लग रहा है ये काम करते मतलब? बहुत अच्छा। और कितना साल हुआ बस में आपको आए हुए? किमान 11 साल। 11 साल। और आप रहते किधर हो? मतलब इधर आके आप सब महिला लोग काम कर रहे हैं? गणेश नगर भांडुप। गणेश नगर से इधर आए? बाप रे, मतलब पूरा तैयारी जोरदार, एकदम खुशी है कल की तैयारी के लिए एकदम। मिलता है ये करके, बहुत सुकून मिलता है ना? बहुत सुकून। तो फिर आगे बस से जाने को आपको और अलग सुकून है? मतलब बस में जो मस्ती रहता है अपना, वो भी अलग से वो सुकून। तो अलग ही। वो अलग ऑफिस एकदम। वो जो हम लोग खाना देते हैं हाँ। सबको, वो पहले जिसको सबको देते हैं, मतलब बांटते हैं, वो बहुत अच्छा लगता है। अच्छा, मतलब आपको मन को शांति मन मिलता को है बहुत। शांति मिलती है कि सबका पेट भर जाता है उसमें। ओके, सही है सही है। और इस बार क्या स्पेशल है फिर? पाव भाजी, पाव भाजी। और कुछ आइडिया और क्या रहेगा? गुलाब जामुन। गुलाब जामुन। मतलब आपने बना किधर? मालूम पर आपको गुलाब जामुन है हम लोग अभी बना के आए मुलुंड। बना क्या है? के किधर? मुलुंड में, लून में थे? नीलेश लाला के घर पे। अच्छा, इतना बाप रे, सही है। जय! जय ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपति बप्पा मंगल मूर्ति हर हर महादेव। चल आप लोग सीधा दिखाते हैं, तो इस बार भी आप लोग सीधा दिखाने वाले बस में, तो चलो आपको दिखाते हैं। तो देखो सब सीधा इधर जमा हुआ है। अभी कौन कौन
ते आपण नाश्त्याच्या वेळी देऊया. हा, आणि आपले चेतनबाईचे सिस्टर आलेले आहेत, ते आपल्यासाठी भेट करून घेऊन आलेले आहेत. तर माझा विचार आहे तो आपण नाश्ता करून त्यावेळी सर्वांना देऊया. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. आणि खानविलकर मॅडम आपल्याला समोर आलेले आहेत आपल्या शिरेला, ते पण आपण नाश्त्याच्या वेळी वाजवूया. ते जोरात टाळ्या वाजवणार, त्यांना नाश्ता भेटणार ना, आता भेटणार नाही. नाश्ता होणार आहे, टाळ्या वाजवा. अच्छा, आपले आपल्याला 30 किलो जोरात टाळ्या. आनंद बाबा हे प्रत्येक वर्षी येतात, मोठ्या जातात, 500 प्लस आहेत. ते प्रत्येक वर्षी आपल्यासाठी काही ना काही डोनेट करत असतात. यावेळी 2 किलो पर्सन आहे आणि 1.5 किलो कचोरी आहे ना, 1.5 किलो कचोरी आहे. 4.5 किलो कसं करणार, जोरदार टाळ्या. 4-5 जण वाजवत आहेत, बाकी काही नाही. चॉकलेट आणि चिक्की भेटती नाही का? काय अच्छा, पार्टे मॅडम प्रत्येक वर्षी म्हणजे त्यांचा हातखंडा ज्या पुरणपोळीचा खूप चवदार बनवताय. ती सर्वांना आता वाटली त्यांना थोडा वेळानंतर आणि खूप छान बनवताय. तुम्ही स्वतः खाऊन अनुभव कराल तर त्यांचा तो गाइस से मेरे तरफ से है जोरदार टाळ्या आवाजसाठी. अच्छा, आपले सुनीता सोनावणे मॅडम म्हणजे आवाज येतोय ना? 2 किलो फरसाण आहे. आणि आणखी ते गोष्ट आहे की बाबा काल 2 दिवस आमच्या घरी जाऊन गुलाबजाम बनवणे किंवा पावभाजी आपण जी बनवलेली आहे 600-700 लोकांसाठी, त्याच्यासाठी भरघोस मेहनत केलेली आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, खरोखर टाळ्या वाजवा, मनापासून वाजवा. सर्वांना नाश्ता भरपूर भेटणार आहे. खूपच चांगली फॅमिली पहिल्यांदा आपल्यासाठी आलेली आहे आणि त्यांनी मला फक्त रूपरेषा विचारली की बाबा काय असतं आणि काय होतं, आणि ते माझ्या घरासारखे आहेत. तर मी समोरून त्यांना सांगितलं असं असं होतं. अर्धा जण मला असं सांगतात की तुम्ही आम्हाला सांगत का नाही, एकदा अरुणाताई बरोबर घडलेलं आहे. त्यामुळे जे खरोखर अरुणाताईने तिला काहीच माहित नव्हतं आम्ही बसमध्ये काय करतो काय नाही करतो. मला वाटते पाव 18 किलोची वेफरची पॅकेट होता तुमचा, म्हणजे त्यांना एवढं की काय करू आणि काय नाही करू हे बघितल्यानंतर त्या मॅडमनी लगेचच्या लगेच ते पूर्ण देऊन टाकलं. म्हणजे त्यांना वाटलं की मला आधी माहित असतं मी आणखी काहीतरी विशेष केलं असतं. तर तसेच आमचे सरपंच साहेब आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली इथं बसलेली आहे. तर त्यांच्याकडनं फर्स्ट टाइम आल्यानंतर पण आपल्या कांतीलाल माहित असेल ना, कांतीलाल हा, त्यांच्या 5 किलो कचोरी आहेत आणि 2 किलो फरसाण. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. पहिल्यांदा केलेलं त्यांनी, म्हणजे हे कसं आहे येता वेळी 600 लोकांच्या मुठी लागणार आहे. त्यांनी तो विचार केला, फक्त आपण बसमध्ये देतो हा विचार नाही त्यांचा. पण जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. हे बघा हे बघा आपल्या बसची बाईजाबाई अरुणाताई, जे साईबाबांचा प्रिय प्रसाद आहे झुणका भाकर, त्यांच्याकडनं जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे पुढचे लोक टाळ्या वाजवत नाहीये, झोपलेले आहेत का? बर्थडे तर एक तर माझ्या बायकोचा आहे. 3 तारखेला आहे, पण आज जो 16 आहे तो मिस मला करायचा नाहीये. घरात आम्ही 4 माणसं केक खाणार, इथं 54 खाणार, तर मला ते आवडलेलं असतं. एक केक मग तसं कापणार आहे आणि एक केक की माझ्या बस मधल्या माझ्या 3 आई आहेत. ऍक्च्युली भरपूर आहे तसं म्हणू शकत नाही, पण जे खरोखर मला मनापासून म्हणजे सर्वच एवढं प्रेम करतात. मला असं मी असं पडतं नाही, तर मी यावेळी एक केक मी माझ्या आई कापलेला आहे. मी नाव जर डिक्लेअर करतो सर्वांना. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. तुम जियो हजारों साल साल 50. Happy birthday to you. Happy birthday dear Rana. Happy birthday to you. तुम जियो हजारों साल साल के दिन 50,000.
तो गाइस अभी हम लोग नाश्ता के हॉल पे पहुंच गए। तो अभी 6 बस आ गया है और 6 बस आना बाकी है, 12 बस है। तो आपको थोड़ा बहुत अभी का शॉट दिखाता है, जब पूरा आ जाएंगे तो पूरा और अच्छे से दिखाऊंगा। अभी 6 बस आ गए, देखो लाइन से बस लग गए और अपना मोस्टली नाश्ता भी चालू हो गया पाव भाजी का। और इधर ये साइड चाय है, वो साइड पाव भाजी का नाश्ता। और ये हमारी बस है 1 नंबर की। ऐसे लाइन से बस आ गया और लाइन भी लग चुका है अभी। तो आपको ज़रा पास जाके दिखाते। और इधर देखो चाय है। इधर अभी चाय पी रहे और पाव भाजी भी मिल गया है। आपको दिखाते थोड़ा पास जाके, पाव भाजी भी है। ये अपने सब लगे सेवादार। तो देखो पाव भाजी, कांदा, नींबू, गुलाब जामुन। तो इधर से पूरा लाइन लगा है। अभी 6 बस का लाइन है ये, ऐसा लगते है 6 बस का लाइन पूरा ऐसा घूमा है। 6 बस साईराम पूरा घूमा है, खत्म ही नहीं हो रहा लाइन। 6 बस के इतने ऐसा इतना लाइन इधर है, बाकी इतना पूरा लाइन है। आपको बाकी का बाद में दिखाते जो बस आएगी। चलो मिलते हैं थोड़े टाइम के बाद। साईराम बाबा कैसा है, टेस्ट कैसा है? मस्त ना। रात का मेहनत किया हम लोग पूरा। इस बार स्पेशल कुछ रखा है, पाव भाजी रखा है। अच्छा खा लो खा लो। और यहाँ पे चाय भी है, वहाँ पे भी खा रहे लोग। अभी तो और एक बार दिखाते लाइन। अभी और 3 बस आ चुका है और 2 बाकी बस आना। हाँ साईराम बाबा। हाँ तो अभी भी लाइन है, लाइन ख़त्म नहीं हुआ है। ये चल साइड ये पूरा लाइन है देखो। और यहाँ पे सब खा रहे हैं अभी। हाँ चलो जाओ। देखो ऐसा इधर पाव भाजी मिल रहा है। तिथे बाजूला ना बॅगा ठेवल्यात 2. ये साइड वो साइड पानी है। और ये साइड भी पानी ने चाय है इधर। साईराम इस साइड पानी है, पानी 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 पानी। तो सब अभी खा रहे हैं और अभी 2 बस बाकी आना। अभी पाव भाजी का नाश्ता इधर हो गया हॉल पे। तो आधी बहुत बस निकल गई है, अभी 2 ही बस बाकी है। 12 में से 2 बस बाकी है, 7 नंबर और 1 नंबर का। तो अभी सब साफ कर रहे हैं हम लोग, सब मतलब गाड़ी में रख रहे हैं। आधे लोग गाड़ी में बैठ गए अभी। तो अभी ये देखो ये सब लगा रहे, अभी उठा रहे। तो अभी खा रहे नाश्ता, इस लगा के पूरा अभी गाड़ी के अंदर जाएगा, पीछे डिक्की में सब साफ कर रहे, झाड़ रहे। इतना है नाश्ता, सबको हो गया, किसको कम नहीं गिरा। अभी साफ सफाई भी चालू है, नीचे जो गिरा है सब कचरा। और ये अपना बस है, यहाँ से जाएंगे। हाँ ये देखो निकाला, मैं सबका निकाला। चालू है वीडियो, चालू है वीडियो। काय बोलना है कुछ? ओम साईराम। हाँ ओम साईराम। चला आता बस मध्ये चला। ये अपने पूरे बस वाले मेंबर आए कर रहे। हो जाऊ लगा, कैसा वाटला? अच्छा था ना? बाबू किधर है? अरे छोटू आए गए।
तो चलो आपको डायरेक्ट अभी शिरडी में मिलते हैं. बाय. ओम साई राम. म्हणजे वर्षोनवर्ष आमच्या बरोबर आहेत आरेकर फॅमिली आणि एकदम घरासारखी फॅमिली, एकदम डाऊन टू अर्थ आणि बाबांचे परम भक्त. त्याच्याकडनं प्रत्येक वर्षी आपल्याला 5 किलो फरसाण असतं, तर या वर्षी पण त्यांच्याकडनं 5 किलो फरसाण आहे. आणि यावेळी एक नवीन विचार होता की बाबा एवढी वर्ष माझ्या बरोबर जे येतात ज्येष्ठ मंडळी की ज्यांच्यासाठी आपण कधी विचार नाहीच केला म्हटलं तरी पण चालेल. त्यात माझ्या 2 आईनी मला म्हणजे एक मनात टाळून दिलं की बाबा आम्ही पण आहोत. एकवीसचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्या बसमध्ये येतो तर 2 दिवस आम्हाला काहीच विचार येत नाही, आम्ही टेन्शन फ्री होतो. याच्यापेक्षा मोठा पारितोषिक काय हवं आपल्याला, त्यांचे एवढे आशीर्वाद लागतात. आणि दुसरा माझ्या आरेकर आईज आहेत, सध्या त्यांचं ऑपरेशन झालं डोळ्याचं, त्यांना चक्र येतात. त्यांनी मला पहिल्यांदा डिमांड केली, निलेश मला जरा पुढे सीट दे. मी रागावलो ऍज पर माझा जो नेचर आहे तो, कारण की मी ऍक्च्युली सर्वांना सीट वाटतो तो एज वाईजच वाटतो. सर्व जे ज्येष्ठ आहेत त्यांना पुढे घेतो, जेंट्स आहेत त्यांना पाठी ठेवतो. तरी पण मी तिच्यावर वैतागून बोललो की तुझी सीट पाठी ठेवलेली आहे, आपण एन्जॉय करतो त्या ग्रुपमध्ये ठेवलेली आहे. काहीच नाही बोलली. मला बोलली तू आहेस ना माझ्या बरोबर. मी बोललो मी तुमच्या बरोबर. एवढं प्रेम साहेब कोणाला किती लाखो रुपये देऊन भेटत नाही, ते आम्हाला भरभरून या बसमधनं भेटतंय ना. त्यामुळे त्यांचं हार्दिक अभिनंदन. सर्वही टाळ्या वाजवा आरेकर आईसाठी, निकालसाठी. पुढे फॅमिलीच तशी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, तशी मूर्ती पण मोठी आणि कीर्ती पण मोठी. टाळ्या. देव माणूस म्हणून बोलतो त्या माणसाला आपण. या बस मधला देव माणूस बघायचा कोणाला असेल शिर्डी नका जाऊ, त्याच्या पाया पडा, तुम्हाला बाबा पावतील. 2 जण आहेत त्याच्यात. आनंद नावाचे 2 जण आहेत, एक आनंद तो, एक आनंदी. आनंद आसगावकर. काय म्हटलं, कीर्ती पण महान आणि मूर्ती पण महान. मग तसे आनंदबाई आहेत, म्हणजे मनाने एकदम छोटा बाळ. बरोबर आहे. भले तुम्हाला तो डोंगर वाटत असेल पण मनाने एकदम छोटा बाळ. बस त्याच्या मनात आलं पाहिजे. आज त्यांनी काय काय केलं मी सांगीन, तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या गोष्टीवरती. सतत 1 महिना आमच्या बरोबर राहून निलेश काय करायचं आहे, काय कमी पडतंय. या वयात पण ते ड्रायव्हरी करतात. त्यांचं नाही पेमेंट काहीच नाही म्हणायला गेलो तर, पण म्हणतात ना देणाऱ्याचं मन मोठं लागतं, बाकी काही नाही. तसं त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टी 3 किलो वेफर्स असते. अरे कितना आवाज जाणार नाही पाठी. थोडीशी मजा मी एकदम मिडलला आहे, एकदम मिडलला आहे. त्यांच्याकडनं ना 3 किलो वेफर्स तर आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे. प्लस पहिल्या वर्षी आले आणि आता जो आपण डान्सचा प्रोग्राम बघितला तर त्यांच्या एकट्याच मनात आलं की एवढा पोरी डान्स करतात हे काय, तर काहीतरी मी द्यावं. त्या दिवशी त्यांनी शिर्डीला जाऊन 10 गिफ्ट घेतले आणि 10 पोरींना दिले. त्या दिवसापासून ती परंपरा चालू केली त्यांनी. आणि हे केवळ आणि केवळ आपल्या बसमध्येच होतं. 12 बसमध्ये जिवंत बस फक्त 1 नंबरच आहे आणि आपली बस आहे ती नावाजली जाते तुमच्या सर्वांमुळे. जोरदार टाळ्या. ते 10 गिफ्टसाठी ते 1000 रुपये त्यांनी दिले. प्लस पावभाजीचं बेद होता. प्रत्येक वर्षीपेक्षा वेगळा नाश्ता होता आणि बजेट जरा हेवी होतं. फक्त दुकानात येऊन बसले, मला सांगतात निलेश एक कोण करतं, तर आपण सर्व मिळून करूया. ते बोलतात पण बाकी कोणी देणार नाही देणार, तर मिळून आपण करूया. म्हणजे एवढी वर्ष जेव्हा स्टार्ट केलं ना, आज 20वं वर्ष आहे. आम्ही नाश्ता वाटतो सर्वांना. स्टार्ट झाली तेव्हा मी आणि माझा कारीगर समाधान या दोघांनी स्टार्ट केलेलं. त्यानंतर मनीषा मॅडम जॉईन झाल्या आणि बस करत करत तुमच्यासारखे अनेक लोक येत गेले आणि हा मोठा होत गेला. की आज लोक आपल्या बसची वाट बघतात. आज तुम्ही बघितलं असेल आपण लेट झालो पण लोक लाईन लावून उभे राहिलेले, आपली बसची वाट बघत होते. ते बाबांची कृपा आहे आपल्यावरती. तर त्या दिवशी बोलता बोलताना आनंदभाई सरळ बोलले, त्यांना वाटलं हा एकटा कसं करणार, त्याच्या एकट्यावर बर्डन का. पावभाजीसाठी परत 1000 रुपये दिले त्यांनी, त्यांच्यासाठी टाळ्या. प्लस आपल्या सर्वांना चाय भेटली असेल, चाय पितो त्यासाठी परत 500 रुपये एक्स्ट्रा दिले त्या माणसांनी, त्याच्यासाठी परत टाळ्या. तो माणूस फक्त माणसाचा विचार करत नाही. 5 डझन केळी घेतली का, की इथं गाय असतात, तो प्रत्येक कोणता माणूस आहे. प्रत्येक गायला त्यांनी केळी दिली खायला. कोणाचा मनात आला का विचार नाही आला.
म्हणून मी बोललो होतो देव माणूस आहे, इथं न जाता याच्या पाया पडले तरी बाबा पावतील तुम्हाला. काय त्याच्यासाठी कुत्र्यांसाठी बिस्किट, कावळ्यांसाठी गाठ्या. साहेब हा देव माणूस विचार करू शकतो आपली इथे आणि एवढं करून पण आमची कॅपॅसिटी नाही. मला साष्टांग मध्ये आनंद आहे. सगळे शांत झाले, बस झाले, देव पाहू ना. आमच्या बसकडे तुमचं साष्टांग अभिनंदन हा आनंद आहे. थँक्यू. तिसरे आहेत आमचे विजय रसाळ आणि आनंदभाईचे वारस, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. भारत म्हणजे 11 लढायला आपल्याला पालखीला जायचं आहे हा विचार आपल्याला आठवडा आधी येतो, 2 दिवसाआधी येतो, 3 दिवसाआधी येतो. हा माणूस सतत 1 डिसेंबर ते आजच्या दिवसापर्यंत बस रोज येऊन विचारणं, निलेश काय करायचंय, कसं करायचंय. आता एवढं तुम्हाला माहिती आहे, पावभाजी खाल्ली, हे खाल्लं, ते खाल्लं, पण त्या पाठीचं जे मेहनत होती ना साहेब, हे एकदम खरोखर एकदम कडक मेहनत. तो घेणारा ना, ते एकमेव मी नाव घेईन ना तर फक्त माझे विजय रसाळ, माझे खास मित्र. आणि खरोखर असे माणूस मला लाभलेले आहेत ना, त्यामुळे एवढा मोठा सोहळा मी करू शकतो त्यांच्यामुळे. म्हणून त्यांच्या हार्दिक अभिनंदन. एवढंच नव्हे, बसची क्वांटिटी वाढली, पाणीचं हे वाढलं, त्यांनी 10 कॅरेट पाणी दिलं त्यांच्याकडनं, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. प्लस तुम्ही चाय प्यायलात, कप होता, नाश्ता केलात, डिश होती. ज्या वस्तू आपण निग्लेक्ट करतो की बाबा यांचं काय आपण हे करत नाही, तर ते टोटल वस्तूचे स्पॉन्सर आमचे विजय रसाळ. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एक होतं कीर्तिमान मूर्ती मोठी, कशी हे आहेत कीर्तिमान आणि मूर्ती छोटी, पण कीर्ती मोठी आहे बाबा. त्यासाठी जोरदार टाळ्या द्या. खरोखर भरपूर केल्या. साष्टांग नमन तुम्हाला. हे 3 स्पॉन्सर आणि मेकर माझ्या घरी जाऊन या ठिकाणी भरपूर मेहनत केली आहे पूर्ण दिवस. आणि जुनी या 4 मुलींसाठी जोरदार टाळ्या. त्यांच्या खाण्यापर्यंत पोहोचू द्या. खाल्ले बाबा, ज्यांचं खाल्ल्या त्यांना विसरू नका. सर्वांच्या फोटो येऊ द्या. नंतर चेतन रसाळ नंतर रसाळच घेऊया आपण. उभे चेतन भाई बघा, जो देतो ना त्यांचा त्यानं बघा कोण कोण आपले माणसं. हे आमचे चेतन भाई. कचोरी खाल्ली ना बसमध्ये आपण, कशी वाटलेली? छान, 1 नंबर कचोरी होती. आणि प्रत्येक गोष्टी 5 किलो कचोरी त्यांच्यातर्फे असते. आणि विदाऊट टेन्शनचा माणूस, प्रखर साई भक्त. नाही मला सेवा करायची आणि आणायची वस्तू तर अशी की लोकांनी खाऊन नाव काढलं पाहिजे. जसं चेतन साहेब तुम्हाला पण माझं साष्टांग नमन आहे. तुम्ही लोक येत आहे आणि आमच्या बसमध्ये भरभराट होते, म्हणून हार्दिक अभिनंदन साहेब. त्यांनी आपल्याला 500 रुपये डोनेट केले पावभाजीसाठी. हे महत्वाचं नाहीये की काय दिलंय, पण कंटिन्यू आमच्या बरोबर पूर्ण रात्रभर जागून त्या माणसाने पावभाजी बनवल्या ते घेऊन बसमध्ये पोहोचेपर्यंत त्या माणसाने भरपूर मेहनत घेतलेली आहे. जोरदार टाळ्या या माणसासाठी. ही माणसं कसं आपल्याला दिसून येत नाहीये, पण भरपूर कामं करतात, म्हणून त्यांचा सत्कार झाला पाहिजे. साहेब तुम्हाला पण माझं साष्टांग नमन आहे. बस अशीच आम्हाला हेल्प करत राहा. दुसरे गोल्डे साहेब आहेत, त्यांनी परतीच्या नाश्त्यासाठी ते येत नाही, म्हणजे त्यांना जमलं नाही यायला. तरी पण त्या आपल्या शेवपुरीच्या पुऱ्या असतात ना त्या आणि शेंगदाणा चटणी 3.5 किलो आणि 7 किलो शेवपुरीच्या पुऱ्या ते त्यांनी आपल्याला डोनेट केले. ते इथं नाहीत, पण त्यासाठी जोरदार टाळ्या त्याच्यावर पोहोचल्या पाहिजे. अमन सिंग आपला ब्लॉगर. गेल्या वर्षाचं जे ब्लॉग त्यांनी बनवलं त्यामुळे आपण एवढे फेमस झालोय ना आपली बस. आणि आपल्या बसचं प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कार्यकर्ता याच तो नावाने ओळखला जातो आणि नाश्त्याच्या बसच्या नावाने ओळखला जातं. म्हणजे तुमची कीर्ती किती महान झालेली विचार करा. स्वतःसाठी जोरदार टाळ्या आणि अमनसाठी जोरदार टाळ्या. अमन सिंग आपका भी साष्टांग अभिनंदन. माझ्या बरोबर असलेल्या परब फॅमिली आई यांचा मुलगा आणि माझा खास मित्र माझे आहेत त्या आपले पाऊस जेवढे पण होते ना टोटल त्याचा स्पॉन्सर आमचे मनीष परब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.
तेली बाबा वर्षोनुवर्ष आमच्या बरोबर येतात. तेली बाबा जरा तोंड दाखवा. बघा यांना एकदम कडक आयटम आहे भाई. बघा 65 वर्षाचा तरुण आहे हा. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. 69 2 किलो फरसाण आणि 1.5 किलो कचोरी त्यांच्यातर्फे आपल्याला आली. जोरदार टाळ्या. दुसरं यावर्षी पहिल्यांदा झालेले आमच्याबरोबर मी जसं बोललो सरफरे फॅमिली. सकाळी चिक्की खाल्ली अशा तुम्ही कॉर्नर गावो. मनोज भाई जरा हात दाखवा. तुम्ही पण हात दाखवा जरा वर. सरफरे फॅमिली हात दाखवा सर्वांनी बघू द्या. नाही खाल्ली देतो तुम्हाला. सकाळी येताना डायरेक्ट त्यांच्याकडनं पहिली चिक्की आपण खाल्ली. 5 किलो कचोरी 2 किलो फरसाण. त्यांचा त्या फॅमिलीसाठी जोरदार टाळ्या. पहिल्यांदाच ते आपल्यावर शिर्डीला येत आहेत. मनोज भाई बरं वाटलं तुम्हाला? मजा आली का? बस आम्हाला आनंद. साष्टांग अभिनंदन साहेब तुमचं पण. पूर्ण बसच्या तर्फे मी अभिनंदन करतो तुमचं. दुसरे 2 महानुभाव होते पण ते पण आपल्या बसमध्ये नाहीये. एक आनंदभाईचे मित्र, एक आमच्या विजय रसाचे मित्र. त्या दोघांनी आपल्याला पावभाजीसाठी 5-5 किलो वाटाणे डोनेट केलेले आहेत. ते आपल्या बसमध्ये आहेत पण त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. नंतर आपल्या बसमधली खानविलकर फॅमिली. हो मॅडम खानविलकर उभे व्हा. दिसू द्या. यांच्यातर्फे आपल्याला 20 मिनिट पाणी आहे. जोरदार टाळ्या. कानडे आई, कानडे बाबा हे आमचे अमिताभ बच्चन आणि जया वाधुरी. पण जोडीला उलट्या. उभे व्हा. दिसू द्या. तोंड दाखवायचं सर्वांना. हे बघा आमच्या अमिताभ बच्चन. सर्वांना दिसू द्या. हा बघा अमिताभ बच्चन आमचा. आई जया वाधुरी हे आमचे आई वडील आहेत आमचे. त्यांच्याकडनं पण पावभाजीसाठी आपल्याला 500 रुपये डोनेट दिलेले आहे. जोरदार टाळ्या. पहिल्या वर्षी ते आले. त्यांना आपली परंपरा आपली संस्कृती माहीत नव्हती. अचानकच मी सीधा मागायला चालू केला. आमच्या बाबांना जास्त चावता येत नाही. आई त्यांच्यासाठी संत्र सोलत होती आणि जसं मी सीधा मागायला गेलो त्यांच्या हातात काही नव्हतं. पण म्हणतात ना मनाचे भोळे भाबडे की ना बाबा दारात कोणी आले तर काहीतरी द्यावं. त्यावेळी चारही संत्र तिने माझ्या पिशवीत टाकून दिले. म्हणजे यार म्हणतात ना मन मोठं असलं पाहिजे. तुम्ही काय देता हे महत्वाचं नाहीये. पण त्यात चुकी एवढी झाली की चारही संत्र्याचं ज्यूस निघून गेलं. एक पण आम्हाला भेटला नाही कारण की संत्रे खाली आणि वरती कचोरी 5-10 किलो. पण त्या देणाऱ्याला महत्व आहे. म्हणजे त्या दोघांचं अभिनंदन. जोरदार टाळ्या. तुम्हा दोघांना मला आपण भांडूपवरनं येतो, घाटकोपरवरून येतो, मुलुंडवरनं येतो, ठाण्यावरनं येतो. हा मुलगा पंढरपूरवरनं आपल्यासाठी येतो खास. त्याच्याकडनं आपल्याला 2 किलो फरसाण आहे. पण म्हणतात ना मनाचा साफ माणूस आणि एकदम प्रखर साई भक्त. यावेळी याच्यानंतर आणखीन एक स्पेशल प्रोग्राम आहे. त्यासाठी तो पंढरपूरवरनं विठ्ठल रखुमाईच्या 10 मूर्त्या घेऊन आलेल्या आहेत त्या आपल्या प्रोग्रामसाठी. त्याच्या मनाने मी फक्त विषय मांडला की यावेळी हा प्रोग्राम मला करायचा आहे. त्याने म्हटलं माझ्यातर्फे हे म्हणजे काळीज लागतं मन लागतं. जोरदार टाळ्यासाठी अनिल भाई तुम्हाला पण माझा सास्ता कमी रसाळ समाधान अनिल सर्वांनी हात वर करा. शिर्के हे एवढे आम्ही सर्व म्हणजे मोठेपणा नाहीये पण हे होतं कसं ना पहिल्यांदा मी कुठंतरी हात लावलाय जेवण बनवून आता भाजी हलवायला. तेव्हा मला कळालं की एवढे वर्ष 19 वर्ष जे या मॅडम लोक पूर्ण रात्रभर जागून काम करत होते ना खरोखर साष्टांग नमन आहे तुम्हा दोघांना मनीषाला आणि लेखाला. साष्टांग माझं नमन आहे खरोखर. मला पहिल्यांदा कळलं. का कळलं? माझी पूर्ण फाटली आहे म्हणून. असा हात वरती होतं का? काहीच मला वर होत नाही आता. थोड्या वेळात मी आडवा होणार आहे. दुसरं आपल्या सानिका चव्हाण मॅडम आहेत. त्यांना पण आपली संस्कृती खूप आवडते. त्यांच्याकडनं पण आपल्याला 200 रुपये पावभाजीसाठी आणि तेलाची पिशवी दिली. त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. दुसरं एक गोसावी फॅमिली आपल्याकडे प्रत्येक वर्षी यायची. स्वीटी भरपूर जण ओळखतात जे नेहमी येतात ते. यंदा तिचं लग्न ठरलेलं आहे. आनंदबाईचा श्राप लागला तिला. श्राप लागला होते लागू दे. आनंदबाई बोलला तुला वाटाळा होऊ दे. तिचं लग्न फिक्स झालं. जोरदार टाळ्या. तिने पण आपल्याला 2 किलो कचोरी दिलेली आहे. जोरदार टाळ्या तिच्यासाठी.
आणखीन एक मॅडम आहेत शेवटी आलेले आमची अरुणाताई उभे व्हा, सर्वांना दिसू द्या कोण आहे अरुणाताई. ही आपल्यासाठी जुडकानी भाकर घेऊन आली, म्हणजे या बसची ती बाईजाबाई बाबांचा जो आवडीचा प्रसाद तो घेऊन आली आणि प्रत्येकाला थोडं वाटलं, तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आनंद पाटले आणि त्यांच्या मिसेस, त्यांच्यापेक्षा मिसेसच खूप छान आहे हो, त्यांना कोण विचारते. आमच्या वहिनी म्हणजे देव माणूस. गेल्या वर्षी त्यांना यायला जमलं नव्हतं तरी पण त्यांनी पाण्यासाठी कॉन्ट्रीब्युट केलं, ते येऊ शकत नव्हते. पण पहिल्या वर्षी त्यांनी जे बघितलं की बाबा असं लोकांपर्यंत पोहोचतंय, त्यांनी सढळ असते आपल्याला दान केलेलं. आणि या वर्षी पण त्यांनी पावभाजीसाठी 1,500 रुपये दिले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या लोकांसाठी. असं देणाराचं मन बघावं आणि मोठेपणा असावा मनाचा, तर तो माणूस देऊ शकतो. प्लस एवढं हे घडतंय म्हणजे मेन नाश्ता की बाबा जे पोटात गेलं तर शांतता भेटते, आणि ते कळणं पूर्ण रात्रभर जागून आणि मेहनत घेणं ना साहेब, मी पहिल्यांदा अनुभव घेतलाय, पॉसिबल नाही साहेब, खरोखर पॉसिबल नाही. उभे व्हा तुम्ही दोघं. या बाई एवढं सहन करून एवढं करणं, तो देव माणूस आहे आमच्यासाठी, तुमच्यासाठी साष्टांग नमन खरोखर आहे. आणि आमच्या या आणि हे आमचे या मॅडम, हे आमचे दोन्ही खास. हे नाही ना तर सरळ खरोखर काही पॉसिबल नाही. आपला हा जो तंबू आहे ना, आमच्या 2 बांबूवर उभा आहे, एक पण हल्ला ना तर हे पॉसिबलच होणार नाही. म्हणून तुम्हा दोघांना माझा साष्टांग नमन बाबा, दोघांना. तुम्ही जे करता ना ते आम्हाला कोणाला जमणार नाहीये. ते रेखा म्हणून मनसा म्हणून हे पॉसिबल हे होतं, जो करतो ना त्याला ते होणार, ज्यांनी केलेलं ना त्यालाच मन भरून येणार. मग तुमचा अधिकार आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. 5 मिनिटं दोघांसाठी वाजल्या पाहिजे खरोखर. कारण की एवढं शांत करणं ना, काय त्यांनी पावलेलं ना ते कोणाला माहित नाही. तेवढं पुण्य जितू मारोड भाई उभे हो, बघा जरा. तो पण प्रगत साई भक्त आहे, देवाची खूप भक्ती करतो तो, आणि प्रत्येक वर्षी येतो. त्याच्याकडे फरसाण आणि चॉकलेट आहेत आपल्याला जोरदार टाळण्यासाठी. आणि रसाळ फॅमिलीचे एक मेंबर पल्लवी रसाळ उभे व्हा, तोंड दाखवा. त्यांच्याकडनं थेपले होते ते आपण नाश्त्यात वाटले सर्वांना, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ते पण पहिल्यांदाच आपल्या बसमध्ये आले, कसं काय त्यांना कळलं मला माहित नाहीये, पण ते खरोखर खूप जास्त थेपले बनवून आणलेले. सर्वांनी त्यांनी चव पण आवडली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पल्लवी मॅडम तुम्हाला पण साष्टांग नमन माझं. साई बाबा की साई बाबा की. शॉल दिल्यानंतर ही एक डिझायनर पिशवी आहे. म्हणजे गोंधे मॅडमच्या लक्षात आलं की आपण काहीतरी बोलतो ना, बसमध्ये माझी अशी माणसं आहेत ना की 1 सोहळ्याला ते 10 पटीने कसं वाढवता येईल. तर त्यांच्या वडिलांच्या नावाने LSOC रामदास रघुनाथ गोंधे जे आमच्यात नाहीये ते पण आमच्याबरोबर यायचे, तर तिची एक इच्छा होती, आमच्या आईची इच्छा होती जे वडिलांच्या नावावरती काहीतरी ते करावं. तर त्यांच्याकडे एक डिझायनर पिशवी खूप छान आहे, तर ते देतात. एक गुलाबाचं फूल द्या. जोरदार टाळ्या चालूच ठेवावं. पुढच्या वर्षी तुमचा नंबर लागणार आहे कोणाचा तरी, तुम्ही आज वाजवा तर कोणीतरी तुमच्यासाठी वाजवेल. हे झाल्यानंतर आणखी आमचे पंढरपूरवासी, मी जसं म्हटलं होते, त्यांनी 10 विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आणलेल्या आहेत, तर त्यांच्याकडनं एक विठ्ठल रखुमाईची मूर्ती. जोरदार टाळ्या. एकादशी पावली घ्या तुम्ही हातात घ्या, तसे दाखवून द्या. आमचे सत्कार मूर्ती आनंदबाई आंदोलनासाठी जोरदार टाळ्या. सर्वही टाळ्या वाजवा. साई बाबा की.
तुमचा सर्वांचा नंबर लागणार आहे. आज तुम्ही टाळ्या द्या तर उद्या टाळ्या भेटणार आहे तुम्हाला. साई बाबा की साई बाबा की माझ्या बरोबर सतत काम करणारे आणि सर्वात जुने मेंबर माझे खरेदी मिस्त्री, त्यांचा पण सत्कार होऊ दे. साई बाबा की श्रीनाथ महाराज की निलेश बाबा की डन बघा, 3 वर्षात मेहनत घेतलेली आहे ना, हे सत्कार त्याच्या मेहनतीचा सत्कार आहे. पूर्ण टाळ्या त्यांच्यासाठी. प्रसाद बाबा की साई बाबा की निलेश बाबा की आता विजय रसा नाव चेंज होऊन विजय आजगावकर होणार आहे. एकदा याचा सत्कार करा आणि बाहेर निघायचं नाही यांना. जोरदार टाळ्या यांच्यासाठी आणि चेतनबाईसाठी पण जोरदार टाळ्या. साई बाबा की इथं फिरा, असे फिरा, आता असे फिरा, असे असे असे. अरे लग्न करताय का परत? हा, असे इथं फिरा. असे बोलो पंढरपूरहून आलेले समाधान आणि अनिल दोघांनी पुढे यावं. टाळ्या. समाधान महाराज की अरुण महाराज की साई बाबा की टाळ्या वाजवा हो. काय बोलावं लागतं का? अरे काय? टाळ्या. नाश्ता जिरू दे जरा टाळ्या वाजून. टाळ्या वाजवा जोरात. नाश्ता जिरेल मग. काही बोलावं लागतं तुम्हाला लोकांना. टाळ्या. ए, पंढरीनाथ महाराज की पंढरीनाथ महाराज की नाही हे मेहनतीचं फळ आहे. उगाच आपण कोणाला काय दिलं नाही, हे मेहनतीचं फळ आहे. एवढी वर्ष मी बघतो यांची सतत डेडिकेशन आहे, मेहनत आहे. आणि मला म्हणतो ना, एवढा मोठा प्रोग्रामचा मला माझं टेन्शन अर्ध निघून जातं हे दोघं आले तर. अर्धच काम मला करायचं असतं, अर्ध काम ही दोघं करतात. जोरदार टाळ्या दोघांसाठी. आपली बस जरा खूप जास्तच फेमस झाली. त्याचं एकच कारण होतं अमन सिंग. अमन सिंग की साई बाबा की त्यांनी जे ब्लॉग बनवला आणि तो टाकलाय ना, तो अजूनपर्यंत लोक बघतात. टाळ्या. त्यामुळे त्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे. अमन सिंगचा सत्कार, जोरदार टाळ्या. साई बाबा की जय. अमन बाबा की चंगासी सालो साला इसे आता रोज. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. बल्ले 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 बल्ले. जगदेव पट्टे. सगळे मुंडा. या वयात आमच्या आई पुढे रात्रभर जागून म्हणजे कंटिन्यू गेली 15 वर्ष 29 तारखेचं पूर्ण रात्रीचं जागरणच असतं तिचं. आणि कधी ती कंटाळत नाही, वैतागत नाही. करायचंय तर करायचंय. म्हणजे तुम्ही चाय बनवला तो तिचा हातखंडा आहे. एवढी छान चाय बनवते ना, पालखीत येणाऱ्याला प्रत्येकाला ते भेटलंच पाहिजे, ते त्यांचं मनातलं असतं. आणि अर्धा वाटाचं काम ते उचलून घेतात. तर ती ही गोंदे फॅमिली यांचा सत्कार करूया आपण. जोरदार टाळ्या. साई बाबा की जोरदार टाळ्या. काय म्हणते, जो आजचा प्रोग्राम आतापर्यंत होत आलाय तो कसा होतो? खूप छान. त्याचे करते धरते कोण आहेत? मग त्यांचा सत्कार झाला पाहिजे की नाही? एक अशी हस्ती आहे ना, करणार सर्व पण स्वतःवर घेणार नाही. हे मी केलंय. जे करता ते तुम्ही लोक करता म्हणून मी करतो, असं आहे. तर माझं असं
माझं असं म्हणणं आहे की या माणसाचा पण आपल्याकडून सत्कार झाला पाहिजे की इतके वर्ष हे लोक यांच्यामुळे आपल्याला ज्याची सेवा भेटते करायला साईंची ती खूप चांगल्या पद्धतीने होते आणि ती निलेशमुळे होते. माझं तरी वैयक्तिक मत तेच आहे की आज मी त्यांच्यामुळे या पालखीत आले आणि इथून पुढे येत राहील आणि हे सर्व करत राहील. निलेश बाबा की त्यांचा सत्कार आईच्या निलेश चांगलं बाबा करायला. की जय. काय तुझं नावच ठेवलं की निलेश बाबाकडे जावा. एवढं मोठं नका करू. सॉरी की आम्ही तुम्हाला मूर्ती देऊ शकत नाही. आहे नशीब देव पावलं. माझ्या मनात होतं की ही मूर्ती मला द्यायची आहे. साई बाबा की निलेश बाबा की